आज आहे अमृत महोत्सव। ज्यांच्या जीवनाला 75 वर्षे पूर्ण झाली असं ज्यांचं जीवन आहे ते हरिभक्ती पारायण परमपूज्य परमादरणीय महंत सखाराम महाराज वड चिंचवाडीकर यांचा अमृत महोत्सव अभिषेक सोहळा आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे सर्व संत महंत, या संत महंतांचे या ठिकाणी पूजन परमपूज्य गुरुवर्य महंत महामंडलेश्वर काशीनाथजी महाराज खोरीपाडा यांचा आशीर्वाद, यांचं पूजन, त्याचप्रमाणे देवबाप्पा म्हणजे रघुनाथजी महाराज देवबाप्पा यांचं या ठिकाणी पूजन, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय महंत महामंडलेश्वर रमणगिरीजी महाराज यांचंही पूजन झालं या ठिकाणी, हे पण आशीर्वाद देऊन गेले। त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण आमचे गुरुनाथ महाराज शिंगाडे यांचं अतिशय सुंदर नियोजन, यांच्या नियोजनातून यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या ठिकाणी मलाही येण्याचं भाग्य प्राप्त झालं। मी या गावाला कधी पूर्वी आलो नाही, पुढचं काही सांगता येत नाही। या गावाला येण्याचं सद्भाग्य मला जे प्राप्त झालं ते आमचे हरिभक्ती पारायण नाशिक जिल्ह्याचे भूषण आमचे दगडू बाबा मोंडे, त्यांचे सुपुत्र हिरामन भाऊ मोंडे यांनी मला अतिशय आग्रह करून ही सेवा मला दिली। म्हणून त्यांच्या आमंत्रणावरून तुम्हा सर्व संत सज्जनांच्या दर्शनाचा हा योग आहे। उत्कृष्ट दोघेही मृदंगाचार्य आणि गायनाच्या साथीला तर काही प्रश्नच नाही, 100 बडकर 1 या भागातले एक एक रत्न साथीला सेवेला उभे आहेत। सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो, कोणाचंही नाव मला पाठ नाही। आणि आता सगळ्यांचं नाव घेण्या इतकी वेळ पण आपल्याकडे शिल्लक नाही। परमपूज्य हरिभक्ती पारायण महंत सखाराम बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। त्यांच्या निमित्ताने ही कीर्तनाची मेजबानी आपल्याला आज मिळत आहे। तुकोबाला म्हणतात, ज्यांच्या निमित्ताने देवाचं स्मरण घडतं, ज्यांच्या निमित्ताने देवाचं भजन घडतं, या जगामध्ये सर्वात मोठा तो दाता आहे। दाता तोची एक जाणा, 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 दाता तोची एक जाणा। नारायणा स्मररी, नारायणा स्मररी, ओ दाता तोची एक जाणा, दाता तोची एक जाणा, नारायणा स्मररी, नारायणा स्मररी, नारायण स्मरवी, जो नारायणाचं स्मरण करून देतो, देवाचं भजन घडवतो, सर्वात मोठा दाता तो आहे। म्हणून सखाराम बाबाच्या निमित्ताने या वाडीला, या ग्रामाला आज कीर्तनाचा आनंद, अन्नदानाचा आनंद, साधू संतांच्या दर्शनाचा आनंद आणि त्या निमित्ताने होत आहे। म्हणून त्यांना 75 वर्षे पूर्ण झाले, शताब्दी पूर्ण हो अशी भगवंताकडे मी प्रार्थना करतो। वाटत आमचं थोडं थोडं वय बाबाला लागो, मेरी उम्र तुम्हें लग जाए।
असं सगळ्यांचं वय मिळून त्यांना 100 वर्षे पूर्ण व्हावं आणि शताब्दी मोठी साजरी व्हावी ही भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. वेळ बराच झालाय, आता वाजले 10:15. म्हणजे आपल्याकडे वेळ किती राहिला शिल्लक? पाऊण तास राहिलाय. पाऊण तासामध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची, जास्त वेळ करायचं नाही. आमच्या सोबत एक उत्कृष्ट कीर्तनकार गायक आलेत, पण ते खाली बसलेत, थोडे आजारी आहेत ते. आमचे पुंडलिक महाराज, देवरगावकर, हिरामन भाऊ, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव नितीन भाऊ, आम्ही सगळे संगत बरोबर आलो. पण आता टाळकरी इतके आहेत, जागा शिल्लक नाही म्हणून ते खाली बसले. विठाला अभंग निवडलाय तुकोबारायांचा, संत प्रकरणातील आहे. महाराज संत जीवनाला धन्यता देतात. धन्य जीवन ते संतांचं जीवन. आपलं जीवन निंद्य जीवन, संतांचं जीवन धन्य जीवन. आपलं जीवन निंदे का? आपण ज्या प्रपंचामध्ये रममान झालो तो प्रपंच निंदे आहे. शास्त्राच्या दृष्टीने प्रपंचाला काही किंमत नाही. प्रपंचामध्ये आम्ही शेंडी सगळं बुडालो. जन तरी देके गुंतले प्रपंचे, जन तरी देके गुंतले प्रपंचे, जन तरी देके गुंतले प्रपंचे, जन तरी देके गुंतले प्रपंचे. मरण ते कांते त्याची नाही, मरण ते कांते त्याची नाही. आपण प्रपंचामध्ये शेंडी सकट बुडालो, प्रपंचात आम्ही गुरफटलो, प्रपंचाच्या भोवऱ्यामध्ये आपण अडकलो, म्हणून आपलं जीवन निंदे आहे. आपल्या जीवनाला काही फार महत्व नाही. आणि एक स्तुत्य जीवन आहे, ते साधकाचं जीवन आहे. साधक त्याला म्हणतात अखंड भगवंताच्या भक्तीमध्ये रत आहे. देवाच्या भेटीसाठी तो तळमळतोय. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. कधी ठावा असेल तुम्हा कोणा. साधकांचं जीवन तो अखंड भगवंताच्या भेटीसाठी, देव भेटावं यासाठी रात्रंदिवस तळमळतोय. दीन तंशी रजनी झाली ओ माय. तसा दिवस जावा तशी रात्र चालली. तुका म्हणे काना भूक लागली नयना. या नयनाला त्या देवाच्या दर्शनाची भूक लागलेली आहे. अखंड देव दर्शनासाठी तो तळमळतोय. अतिशय व्याकुळ झालंय. विचारतोय बाबा जरी ठावा असेल जरी ठावा असेल तुम्हा कोणा, तुम्हा कोणा, तुम्हा कोणा. लागत असे पाया येतो लोटांगणी, लागत असे पाया येतो लोटांगणी, लागत असे पाया येतो लोटांगणी.
मात तरी कोणी सांगा याचे. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर त्या देवाचा पत्ता सांगा. कोण्या गावात भेटेल, मला कधी भेटेल? जो जो भेटेल, जो दिसला त्याला तेच विचारतात. काय? देव कृपा करील माझ, देव कृपा करील माझ, देव कृपा करील माझ, देव कृपा करील माझ. काय लाज राखील, काय लाज राखील, देव कृपा करील माझ, देव कृपा करील माझ. काय लाज राखील, काय लाज राखील, देव कृपा करील माझ, देव कृपा करील माझ. माझ्यावर देव कधी कृपा करील? पुसावेचे हेचे वाटे, जे जे भेटे तयासे देव कृपा करील मज, काय लाज राखील. कैये बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगावुनी वडील निमिषमाने. एक निमिष त्याला युगापेक्षा जास्ती वाटतो, असा तो देव भेटी. त्या तळमळीसाठी तळमळणारा त्याचं जीवन म्हणजे स्तुत्य जीवन आहे. त्याच्या जीवनामध्ये आपल्याला घेण्यासारखा आदर्श आहे. म्हणून स्तुत्य जीवन, निंद्य जीवन आणि धन्य जीवन. धन्य जीवन कोणाचं, ही गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात. ते संसारी धनते संसारी, धनते संसारी, धनते संसारी, धनते संसारी, धनते संसारी, धनते संसारी, धनते संसारी. दयावंता
धन्य ते संसारी. जे जे संसाराला आले ते धन्य. बरोबर. आपण सगळे संसाराला आलो. महाराज आपल्याला काय म्हणतात? धन्य तुम्ही संसाराला आले. बरोबर ना. जे जे संसाराला आले ते ते धन्य. महाराजांना हे सांगायचं नाही. या संसारात जे दया घेऊन आले, ज्यांच्या अंतकरणात दया आहे ते धन्य. या संसारामध्ये ते धन्य ज्यांच्या अंतरात दया आहे. आपल्या अंतकरणात दया आहे नाही असं नाही, पण आपल्या अंतकरणामध्ये दया आहे, पण फक्त आपल्याबद्दल आहे. फक्त आपल्याबद्दल. आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये. आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये, आणि का बाळावरी नये. आईला आपल्या मुलाबद्दल कळवळ असते. फक्त आपल्या मुलाबद्दल कळवळ असते, दया असते. एक दोन मित्र गल्लीमध्ये खेळत होते. कडाक्याचं ऊन आहे, चटके बसतात अंगाला. अशा उन्हामध्ये ते दोन मित्र खेळत असताना एका मुलाची आईनं हात पाहिलं, आपला मुलगा उन्हात खेळतोय, म्हणून ती आई त्या मुलाला म्हणते, बाळू अरे ऊन लागते, सावलीत ये, घरात ये. तो ऐकत नाही. दुसऱ्यांदा पुन्हा हाक मारलं, बाळू घरात ये, ऊन लागतंय. तो तिसरं ऐकत नाही. पुन्हा तिसऱ्यांदा ते हाक म्हणजे, बाळ्या अरे सावलीत मार. सावलीत मर म्हणजे तिला काय सांगायचं नेमकं? मर म्हणजे जग. सावलीत ये, सावलीत मर. तो म्हणतो, आई अगं माझा मित्र उन्हात खेळतो, त्याला नाही करायचं, त्याला मरू दे, पण तो सावलीत ये. फक्त आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये, ही दया आपली. फक्त आपला विचार करा. कुटुंबोत्सल, आपण कुटुंबोत्सल आहोत, कुटुंबाबद्दल चिंता आपल्या. पण संत मात्र वसुदैव कुटुंबकम. हे विश्व माझं कुटुंब ज्यांचं ठरलंय, विश्वाबद्दल ज्यांच्या अंतर्गत दया आहे, विश्वाची दया घेऊन ती या मृत्यूलोकात आले. आपणही मृत्यूलोकात आलो, संतही मृत्यूलोकात आले, पण ते विश्वाची दया घेऊन, विश्वाबद्दल कळवळ अंतकरणात घेऊन या मृत्यूलोकात आले. मृत्यूलोकात येऊन त्यांनी केलं काय? जगावर उपकार केला. वास्तविक ते राहणारे वैकुंठात, पण या ठिकाणी आले केवळ आणि केवळ अभंग दुसरं चरण.
उपकारासाठी इथे उपकारासाठी ज्या घर वैकुंठ ते येथे आले केवळ आणि केवळ उपकार करण्यासाठी आले. त्या मृत्यू लोकांमध्ये उपकार करण्यासाठी कोण कोण आले त्याची यादी सांगतात, ऐका. या मृत्यू लोकांमध्ये नदी उपकार करण्यासाठी आली. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाचप समुद्रादाय आप गंगेचे जैसे. नदी केवळ उपकार करते. काठावर असलेले सगळे वृक्ष बगीचा फुलवीत जाते. उपकार करीत करीत पाप ताप फेडीत आणि ती समुद्राला जवळ मिळते. गोदावरी, गंगा, गोदावरी, प्रवरा, मुळा या ज्या नद्या आहेत उगमापासून निघाल्यात आणि प्रवाहित होऊन आपल्या मूळ स्वरूपाकडे चालल्यात. गोदावरीचं पाणी किती गोड आहे, गोदावरीचं पाणी किती गोड आहे कोणाला माहिती आहे? गोदावरीचं पाणी किती गोड आहे, प्यायला किती खूप चांगलं आहे हे कोणाला माहिती आहे? पिणाऱ्याला. जळ न पिती जळा, जळ स्वतःला कधी पित नाही. चला दुसरा नंबर आहे वृक्ष. परोपकारासाठी या मृत्यू लोकांना वृक्ष आले. वृक्षाला फळं येतात. आंब्याला आंबे येतात, चिक्कूला चिक्कू येतात, जांबाला जांब येतात. हे जे फळं आहेत, फळ झाडाला किती गोड लागतात. फळ झाडाला गोड लागतात, बरोबर. झाड फळ खात नाही, फक्त फळ देतो. ते गोडी फक्त तुम्हाला मला. जळ पिती जळा वृक्ष आपोलिया फळा मुक्ता तो निराळा. केले गोडी मिळाली. मी काय म्हणलो यांना कळालंच नाही. तुमच्या त्या आवाजामुळे मी काय म्हणलो तुम्हाला कळलं का? काय म्हणलो लक्षात घे, म्हणा बरं काय म्हणलो मी. मी काय बोललो प्रमाण गेलं ना. जळ ना पिती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडली. म्हणजे वृक्ष परोपकार करतात. नदी परोपकारासाठी आली. परोपकाराय फलंती वृक्ष परोपकाराय वहंती नद्या. नदी परोपकार करते, वृक्ष परोपकार करते. चला पुढे 3 नंबर गाय परोपकाराय दोहंती गावा. गाय परोपकार करते. या जगामध्ये गायीचे परोपकार आहेत. गाय दूध देते. काही गाई 50 लिटर देतात, काही गाई 20 देतात, काही 10 देतात. काही गावरान गाई असतील तर 1 लिटर दूध देते. जेवढंही दूध देते तेवढं त्या दुधातलं त्या गायला किती देतो आपण? नाही. बरं तिच्या वासराला तर देतो का आपण? गायीच्या खरं म्हणजे गाय दूध देते वासरासाठी. कोणासाठी देते? गाय पाला सोडते. कोणासाठी? तिच्या वासरासाठी पाला सोडते. पण आपण असे हुशार ते का जाऊन झटलं, झटून त्या पाला फुटला,
आपण किती हुशार असतो, तोंडात बोट घालून त्याला बाहेर काढतो. ते वासरू म्हणतो, वा तुझं कल्याण होते बाबा, मला माझ्या आईपासून दूर केलं तू. वासरासाठी दूध देते, पण आपण वासराला पिऊ देत नाही. ते दूध भरा 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 बादलीमध्ये भरतो आणि मग डेअरीला बादली सोडून डेअरीला पूर्ण सर्व पाहुण्या रावळ्यांना. म्हणजे गाय दूध देते, केवळ उपकार करते. परोपकाराय दोहंती गावा. गाय परोपकारासाठी आली, नदी परोपकारासाठी आली, वृक्ष परोपकारासाठी इथे आले. परोपकाराय इदं शरीरम. हे शरीर परोपकारासाठी आलं. या शरीराने काय केलं पाहिजे? परोपकार केला पाहिजे. महाराज म्हणतात फार करा, फार 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 जमत नसेल तर थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी. तुका म्हणे फार, 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 थोडा तरी तुमच्याकडे दूध असेल, तुमच्याकडे दूध असेल तर प्रत्येकाला एक एक ग्लासभर दूध द्या प्यायला. असेल तर, दूध असेल तर. म्हणजे महाराज शक्य आहे का? दूध कुठं पाजणं शक्य आहे का? अहो त्या दुधामध्ये सार आहे. महाराज म्हणतात दुधामध्ये सार आहे, मग तुम्हाला दूध पाजणं शक्य नाही. नका घालू दूध, दयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. देऊ दूध दयामध्ये सार, देऊ दूध दयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. दूध पाजता येत नाही नका पाजू, मग कमीत कमी ताक तरी पाजाल की नाही. ताक, ताक म्हणजे काय? ताक म्हणजे काय? तुमच्याकडे ताक होतं का? ताक, ताक म्हणजे काय? ताक म्हणजे काय? ताकच. ताक म्हणजे ताक असं उत्तर नाही पाहिजे मला. ज्याच्यामधलं सार काढलंय, लोणी बाजूला काढलंय, लोणी काढून जे खाली राहिलं त्याला म्हणतात ताक. असार तेवढं तरी पाजा, उपकार करा. ताकाचे उपकार तरी करा. निदा तरी न्यावं, निदा नका देऊ. अन्न, अन्नदान. आज काय आपल्या इथं अन्नदान झालं. कोणी केलं अन्नदान? कोणी केलं आज? वड बाबांनी, सकाराम बाबांनी अन्नदान केलं. सगळ्या गावाला आलेल्या पाहुण्यांना अन्नदान केलं. सर्व संतांचं पूजन केलं. हे खऱ्या अर्थाने ज्याकरिता जन्माला आलो आपण उपकार केला पाहिजे. अन्नदान करणं हे मोठं उपकार आहे. नेदा तरी न्यावं, नका देऊ अन्न. नाही तुम्हाला अन्नदान करता आलं, नका करू. फुकाचे जीवन तरी पाजा, फुकाचे जीवन. फुकट
करा. म्हणजे उपकार करण्यासाठी हे शरीर आपल्याला मिळालंय, या शरीराने उपकार केलं पाहिजे. काही काही लोक रोडवर थांबतात, रोडवर थांबलेले असतात आणि प्रवासी येणारे जाणारे असतात. ते म्हणतात, भाऊ चिंचवाडीला रस्ता जातो का? ते काही बोलत नाही, जसं काही त्यांना ऐकूच गेलं नाही. पुन्हा विचारलं, का हो चिंचवाडीला रस्ता कोणता जातो? मी तेवढ्यासाठी उभा आहे का? काय काय लोक इतके कंजूस असतात, वाट सुद्धा लागत नाही. वास्तविक वाट लावी त्याच्या पुण्यालाही पार, वाट सांगणाऱ्या त्या पुण्याला पारावर राहत नाही. वाट सांगितली पाहिजे. काही काही लोक वाटायला लावतात, काही काही लोक वाट लावतात, वाट पण वाट सांगत नाही. विठाल विठाल मला सांगा, रोडवरचा मैल दगड याच्यात काय फरक आहे? तो तरी आकडा सांगतो, इथून जव्हार 15 किलोमीटर आहे, बरोबर ना? दगड तरी सांगतो, पण दगडापेक्षा दगड. तुका म्हणे ज्याची काय, तुका म्हणे 80 बुद्धी ज्याची जड, त्यावेळी दगड बरा देवा. म्हणजे उपकार करण्यासाठी आम्ही आलो या मृत्यू लोकांमध्ये. आम्हाला मिळाले हा देह, हे कोणाच्या लक्षात नाही. म्हणून आपल्या जीवनाला काही महत्व नाही. आपल्या जीवनाला निंदे जीवन म्हणलेलं आहे. परोपकाराय सतामी होतया. या जगतामध्ये संत परोपकार करण्यासाठीच आले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, येथे उपकारासाठी आले. घर जा वैकुंठी, वैकुंठात राहणारे संत या मृत्यूलोकात आले. आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक, आलो म्हणे तुका आम्ही नामाचे धारक, आलो म्हणे तुका नामाचे धारक, आलो म्हणे तुका नामाचे धारक. आलो म्हणण्यामध्ये स्वतंत्रता आहे. आलो म्हणण्यामध्ये स्वतंत्रता आहे. आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी. संत या जगामध्ये उपकारासाठी आले. म्हणून जगामध्ये उपकार करतात. जगाला सन्मानाला लावणं हाच खरा मोठा उपकार आहे. जगाला लावावे सत्पथे, हे साधूचे पैकृती. जगाला सन्मार्ग दाखवणं, जगाला सन्मानाला लावणं, विहित अनहित. जगाचं हित कशाचं आहे, जगाचं अनहित कशाने होतंय, या सगळ्या गोष्टीचा सारासार संत या जीवनामध्ये आपल्याला करून देतात. म्हणून त्यांना म्हणतात उपकार करण्यासाठी आले. येणे प्रकारे देह कष्टविते परोपकारी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार, देह कष्टविती परोपकार. परोपकारासाठी देह कष्टवतात. जसा चंदन स्वतःला झिजतो, हे तुम्हाला मला सुगंध देतो, स्वतःला संपवतो, तसे संत स्वतः कष्टवतात, देह कष्टवतात आणि जगावर उपकार करतात. देह कष्टविते परोपकारे. परोपकारासाठी देह कष्टवतात. म्हणून येथे उपकारासाठी आले. घर जा वैकुंठी, विठोबा कुमारी. विठोबा कुमारी, विठोबा कुमारी, विठोबा कुमारी, विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. येथे उपकार करण्यासाठी संत येतात आणि स्वतःचा देह कष्टवतात, झिजवतात, समाजाचं हित करतात. म्हणून संतांचं जीवन धन्य जीवन आहे. धन्य ते संसारी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी. इथे आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधीही चुकूनही खोटं बोलत नाही. त्यांच्या जीवनामध्ये खोटं नाही. हे अभंगाचं तिसरं चरण. लटी के वचन हा हा लटी
नाही देही उदासीना नाही देही उदासीना हो नाही देही उदासीना नाही देही उदासीना येथे उपकाराचा बोला 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 येथे उपकाराचा येथे उपकाराचा खरं म्हणजे गाणारे वाजवणारे खूपच तयार मंडळी आहेत, पण आता वेळ आपल्याकडे संपली आहे ना हो. 11 वाजून गेले, आपल्याकडे वेळच खूप कमी मिळाला. खरं म्हणजे आम्ही आलो 6 वाजता. किती वाजता आलो इथं? 6 वाजता आलो, पण आमचा दुर्दैव 10 वाजता उभा राहिलो. तेव्हा आता काय करावं असं प्रश्न आहे. म्हणून वेळेत आटोपलं पाहिजे. खूपच लांबलं म्हणजे खूप कीर्तन लोकांना आवडलं असं होणार नाही, म्हणून वेळेत आवडलं पाहिजे यासाठी आपण त्याला शॉर्टकट केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या भाऊंनी मला सांगितलं थोडासा तुमचा परिचय करून द्या. आता माझा परिचय तुम्हाला सगळ्याला माहिती असेल नसेल. मी कर्नाटकी बाबा आहे. मी कर्नाटकी आता पत्रिकेत उल्लेख आहे ना कर्नाटक. कर्नाटक याचा अर्थ मी नाटक करीत नाही. मी नाटक करीत नाही. मी कर्नाटक राज्यामध्ये जन्माला आलो. माझी मातृभाषा आहे कानडी. ನಂದ ಕನ್ನಡ ಮಾತು ನಿಮಗೆ ಏನು ತಿಳಿಯವಲ್ಲ, ನಾ ಏನಂತ ನಿಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತು? काय बोललो मी? काय कळलं तुम्हाला? मग तुम्ही म्हणायचं इल्ला. इल्ला म्हणजे नाही. इल्ला म्हणजे अर्थ होतो नाही. ನಂದ ಕನ್ನಡ ಮಾತು ನಿಮಗೆ ಏನು ತಿಳಿಯವಲ್ಲ, ನಾ ಏನಂತ ನಿಮಗೆ ಏನು ಗೊತ್ತು? इल्ला. मग तुम्हाला काही कळाली नाही, मी तुम्हाला शिव्या देणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. अशी माझी कानडी भाषा आहे. मी कर्नाटकात जन्माला आल्यामुळे माझी मातृभाषा ती कानडी आहे. आता मी सध्या महाराष्ट्रात राहतो. 1978 पासून मी महाराष्ट्रामध्ये वावरतो आणि 78 पासून मी महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतो. त्यामुळे आता मी महाराष्ट्रीयन आहे, आता कर्नाटकी नाही. पण तरी माझा जन्मगाव कर्नाटकात असल्यामुळे, माझी जन्मभूमी असल्यामुळे मला कन्नडी भाषा बोलता येते आणि मी बोलू शकतो. तेव्हा एखादा शब्द माझ्या मुखातून गेला असेल कानडी, तुम्हाला कळल्यानं, तुम्हाला जर नाही कळाली भाषा तर कसा गोंधळ होतो याकरिता तुकोबारायांचा अभंग प्रसिद्ध आहे. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये. कानडीने केला मराठा भ्रतार. माझा दृष्टांत प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. एक मुलगा महाराष्ट्रातला कर्नाटकात गेला. एक महाराष्ट्रातला मुलगा कर्नाटकामध्ये गेला. एका गावामध्ये 4 वर्ष राहिला. 4 वर्षानंतर तो आपल्या घरी येण्यासाठी, गावी येण्यासाठी सगळ्याला सांगू लागला, बरं का मंडळी, आम्ही जातो आमच्या गावा. आता मी माझ्या गावाला जाणार आहे. इतके दिवस तुमच्या गावात राहिलो, काही चुकला असेल मला क्षमा करा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी, असंच प्रेम राहू द्या. तिथल्या लोकांना इतकं वाईट वाटलं. एवढा चांगला सज्जन मुलगा महाराष्ट्रातला आता आपल्या गावाला चालला म्हणजे परत येणार नाही. म्हणून ते कन्नडी भाषेमध्ये एकमेकांची चर्चा करतात. याको गुंडप्पा, याको संगप्पा, याको लिंगप्ಪ, ಇದು ಹುಡುಗ ಎಷ್ಟು ಜನ ಇವತ್ತನ ಹುಡುಗ ನೋಡ್ದಾರ ಇಬ್ಬರಿಗೆ ಬರವಂಗಿಲ್ಲ. काय म्हणले? काय कळलं? इल्ला. तुम्ही इल्ला म्हणा फक्त, मी पुढचं सांगतो. ಇದು ಹುಡುಗ, हा मुलगा किती चांगला आहे, ಇವತ್ತನ ಹುಡುಗ ನೋಡ್ದಾನ ಇಬ್ಬರಿಗೆ बरवंगिಲ್ಲ. हा आपल्या गावाला चाललाय, परत येणार नाही. मग बाकीचे लोक म्हणले हौदप्पा, हौदू, हौदू म्हणजे हो,
हो बाबा मग ಏನ್ ಮಾಡಬೇಕು मग काय करायचं काय मग तेव्हा एकाने असा सल्ला दिला इवा हिंबुर्गी बरಬೇಕಾದರ ನಿಂದ ಹುಡುಗಿ ಇವನಿಗೆ कोटे हाकू हा जर माघारी यावं वाटत असेल तर तुमची मुलगी याला देऊन टाका सासरवाडीच्या निमित्ताने पुन्हा आपल्या गावाला येईल आपली भेट होईल मुलीचा बाप म्हणला कुणबिडी होगली देऊन टाका जाऊ द्या मुलगी दाखवली मुलगी पसंत झाली लग्न ठरलं ठरल्या तारखेला मुलीच्या बापाने मोठा मंडप दारामध्ये पाहुणे रावळे मंडपात बसलेले आहेत नवरा नवरी मंडपामध्ये मंडळ झालं उभे आहेत ब्राह्मण काका माईक जवळ गेले आणि माईक जवळ हाका मारतात कोणाला हुडगीन मम्मा म्हणजे मुलीचा मामा हुडगीन मम्मा हुडगा हुडगी का मंडप काका कोण बरवी हुडगा हुडगीन मम्मा म्हणजे मुला मुलीच्या मामाने मुला मुलीला मंडपात घेऊन या ಅಂತರ್ಪಾಟ್ ಧರ ಬಂದಿಂದು ಎಲ್ಲರೂ ನೆಂಟುರೆ ನಿಮಗ अक्षदा शिकूयारप्प तुम्हाला अक्षदा मिळाल्या का हो काय विचारलं आता काय म्हणायचं इथला नाही म्हणायचं काय शिकू काय म्हणायचं शिकू मला ना शिकू नाही शिकू मग मांडणी सुरू मग करू का सुरू लोक म्हणले की उरकून टाइम झाला मंगलाष्टकाला सुरुवात झाली अक्कानी केले चिकना मातू मरुळू धनी गे मरुळा देने चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने ಎಲ್ಲಿ ದ್ವಾರಕನ್ಯೆ ಎಲ್ಲಿ ಬಾರನ್ಯೆ ಚಲುವಾನೆ ಪುಂಡಲಿಕನ ಭಕ್ತಿಗೆ ಬಂದ ಪಾಪರ ಕುಮಾರಿವರು ವಿಠಲುನೇ ಶುಭ ಮಂಗಲ लागलं लग्न समारंभ पार पडला आपल्या गावाला जाण्यासाठी निघाले हे दोघं नवरा बायको सगळं गाव त्यांना बोलवत आलं आणि रेल्वेमध्ये बसवलं आणि हे निघाले रेल्वे निघाली पण दोघं नवरा बायको 4 वर्षामध्ये त्यांची एकमेकाची भेट नाही ओळख नाही काय नाही आता लग्न झालं एकत्र आले एका बाकड्यावर बसले तेरी चूप मेरी चूप ते बोलत नाही हा बोलत नाही आता प्रवासामध्ये बोललं पाहिजे गप्पा मारलं पाहिजे टाइमपास होण्यासाठी म्हणून तिला वाटलं गंडन सरी माता आडवेकू आमच्या कन्नडीमध्ये नवऱ्याला म्हणतात गंडा गंडा म्हणजे नवरा गंडन सरी नवऱ्याबरोबर माता आडवेकू बोलावं असं तिला वाटलं याला वाटलं आपण नवऱ्या बायको बरोबर बोलावं सुरुवात करून करावी योगाने बोर्ड पाहिलं कन्नडी अक्षरातलं आता आपले मराठी अक्षर कसे सरळ सरळ असतात तसे आमच्या कर्नाटकातले अक्षर पाहिले ना तुम्ही जिलाबी येटोळे त्याला वाटलं या स्टेशनचं नाव काय आहे बायकोला विचारावं म्हणून त्याने बायकोला विचारलं का ग त्या स्टेशनचं नाव काय तिला फक्त एवढंच कळालं ननगंडा ननसरी माताडताना माझा नवरा माझ्या संगत बोलला एवढंच कळालं येन माताडताना येन तू काय म्हटला कोणास ठाऊक म्हणून ती कन्नडी भाषेत नवऱ्याला म्हणाली येन अंधेरी म्हणजे काय म्हणता येन अंधेरी त्याला वाटलं या स्टेशनचं नाव येन अंधेरी आहे दुसरं स्टेशन आला पुन्हा विचारलं या स्टेशनचं नाव काय येन अंधेरी त्याला वाटलं ते बुद्रुक असेल आणि हे खुर्द असेल तिसरं स्टेशन आला पुन्हा विचारलं या स्टेशनचं नाव काय येन अंधेरी तो म्हणला पहिले बुद्रुक
खुर्द तिसरी पुन्हा ये नंतरी डोकं फिरले का चेष्टा करतेस काय नाही म्हणून एक बाह्य वर सारली नाही म्हणून एक जोरात अशी अशीच तिने ठेवून ती घाबरून गेली तिला वाटलं ननगणित तप्पा गिल्ला ननगंडा नगया कोणी जाणं ननगणिंदू येणं तप्पा गिल्ला माझ्याकडून काही चूक झाली नाही ननगंडा माझा नवरा नंगे आकोडी ताना मला का मारतो म्हणून ते कन्नडी भाषेत नवऱ्याला म्हणाली याक बडी तिरी याक म्हणजे का बडी तिरी म्हणजे मारता याक बडी तिरी म्हणजे का मारता त्याला वाटलं मारल्यामुळे हिने या स्टेशनचं खरं नाव सांगितलं याक बडी तिरी चला आले महाराष्ट्रात आले आपल्या गावाला आले गावातले सगळे मित्र भेटले पार्टी मागितली पार्टी देण्याचं ठरलं स्वयंपाक तयार झाला सगळे मित्र जेवायला आले त्याच्याबरोबर हाही जेवायला बसला आणि कर्नाटकातून आलेली ती पोरगी पंक्तीमध्ये वाढत होती आणि तिच्या बापाने तिला एक नथ घातली होती नाकामध्ये भली मोठी लांबलचक नथ त्या नथीतला एक मोती कसा निघाला कोण जाणे एक मोती निघाला आणि नवऱ्याच्या वाटेत पडला काय पडला मोती पडला कशातला नागातला नाही नथीतला मोती पडला तिच्या लक्षात आलं ಇದು ನನ್ನ ಗಂಡನ ಹೊಟ್ಟೆದಾಗ ಹೋಗುತ್ತ ತಾಯಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು आता हे माझ्या नवऱ्याच्या पोटात जाते आता मी काय करू गंडगा हेळಬೇಕು नवऱ्याला सांगावं म्हणून ती नवऱ्याच्या पुढे बसली नवऱ्याला सांगू लागली स्वामी मात्तू स्वामी मात्तू हे सगळे महाराष्ट्रातले पोरं जेवण बंद करून थोडं बघतात तिथं काय म्हणते ऐका स्वामी मात्तू त्याला इतकं फेल गेलं काय बावडर बायको भेटले आपल्याला डोकं बिकं फिरले काय तुझं अगं जा तिकडे बाथरूम मध्ये तिला काय सांगायचंय मोती पडलाय भाषा कानडी यांना काय वाटलं एखाद्या उत्तर एका नये एका नये जेवण आटोपलं जेवण झाल्यानंतर पानाचा विडा करून नवऱ्याला पान द्यायला गेली आता आमच्या कन्नडी भाषेमध्ये पानाला म्हणतात येली खा म्हणायचं ठरलं मेली येली मेली येली म्हणजे पान मेली म्हणजे खा येली मेली योगायोग त्याच्या बहिणीचं नाव होतं येली आणि बायको म्हणली मेली त्याला वाटलं माझी बहीण मेली म्हणून ते लागलं रडायला रडता रडता मकोनुसार शब्द गेला हरी सत्ता हरी सत्ता आता आमच्या कन्नडी भाषेमध्ये सत्ता म्हणजे मेला आणि तिच्या भावाचं नाव नेमकं हरी हा काय म्हणला हरी सत्ता तिला वाटलं नंतर मग सत्ता याला यम्मो तिने भोंगा केला दोघं रडा लागले दोघांच्या रडण्याचा आवाज गल्लीतल्या बाईने ऐकला गल्लीतल्या बाया जशा होत्या तशा आल्या एकमेका सहाय्य करू अवघे बसून रडू सगळे लोक रडतात पण कोण का रडतो कोण कशासाठी रडतंय कोणाला काही मिळत नाही एवढा गोंधळ कशामुळे झाला भाषा न कळाल्यामुळे तसा मी कर्नाटकी बाबा मी पहिल्यांदा आपल्या गावाला आलो आमच्या हिरामन भाऊने मला या ठिकाणी आणलं म्हणून तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग आहे आणि आलो आम्ही तसं लवकर आलो पण कीर्तन लेट सुरू झालं पण लेट सुरू झालेलं कीर्तन लेट संपवायचं नसतं वेळेवर पोहोचायचं असतं लेट सुटलेली गाडी
वेळेवर पोहोचवणं ड्रायव्हरचं काम असतं, म्हणून मी वेळेवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. माळगणेश्वर माऊली, माळगणेश्वर माऊली, माळगणेश्वर माऊली, तुकाराम तुकाराम. हे तुकाराम, सर्वांनी बोलता मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे. आवाज आले घर जा, आले घर जा, आले घर, आले घर, आले घर, आले घर.
हरी